दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये मी विजय पुजारी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याचं आरक्षण निघालेलं आहे. प्रत्येक गट वाईज आरक्षण अगदी थोड्याच दिवसात समोर जाहीर होईल. स्पेशल मुलाखतीच्या सत्रामध्ये प्रत्येक गटातील जे संभाव्य जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून समोर येत आहेत, ज्यांची नावं किंवा त्यांचं कार्य असू दे, एकंदरीत त्या व्यक्तींसोबत, त्या उमेदवारांसोबत आपण स्पेशल संवाद साधणार आहोत. एकंदरीत त्यांची शैक्षणिक, सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी जाणून घेण्याचा आपण या स्पेशल मुलाखतीमध्ये प्रयत्न करूयात. मोहोळ तालुक्यातील कामती येथील तरडगाव या गावातून जे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष इंजिनियर सोमनाथ दावणे सर आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न, कामती गटातून खरं तर जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा होताना दिसते. अनेक मोठ्या वृत्तपत्रांमधून, लोकमत, पुण्यनगरी अशा वृत्तपत्रातून देखील तुमची दखल घेण्यात आलेली आहे. पहिली प्रतिक्रिया काय आहे सांगाल? बघा, सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा काम करायचा आपण विचार केलो होतो, तर त्यावेळेस तो विचार एक वेगळ्या पातळीवरचा विचार होता माझा, की बाबा आपण व्यावसायिक दृष्टिकोन तर ठेवतोच आहे, व्यवसाय करतोय, स्वतःचा उदरनिर्वाह करतोय, तर तो करत असताना आपण सामाजिक भान जोपासलं पाहिजे आणि आपण कुठेतरी समाजाचं काहीतरी देणं लागतोय. म्हणजे आपण जेव्हा शैक्षणिक प्रगती करतो आणि त्याच्यानंतर एक व्यावसायिक जीवनामध्ये आपलं पदार्पण होतं, तर ते करत असताना आपणही कुठेतरी समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्यासाठी आपण एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं. मग आता आम्ही मोहोळ तालुक्यामध्ये येतोय. साहजिकच आमच्या मोहोळ तालुक्याचे परमनंट आमदार आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक राजन मालक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायचं ठरवलं. त्यांची विचारधारा आम्हाला पहिल्यापासून लोकनेते परिवाराची मान्य होते. आमचे वडीलही त्या परिवाराचं चांगलं काम करायचे. हे चांगली दुसरी पिढी आमची आता ह्या सगळ्या विषयामध्ये लोकनेते परिवारासोबत आम्ही सामाजिक काम करतोय. तर तो दृष्टिकोन ठेवून आम्ही एक विचारधारा स्वीकारून आम्ही मान्य आमचे बाळराजे पाटील युवकांचे नेते आहेत जिल्ह्याचे आणि तालुक्याचे, तर त्यांचं नेतृत्व आम्हाला भावलं. जेव्हा या क्षेत्रामध्ये काम करायला चालू केलं, त्यामुळेच आम्ही त्यांचं नेतृत्व स्वीकारून आता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. आणि ते काम करत असताना विविध शैक्षणिक असेल, सामाजिक, सांस्कृतिक, गेली 7-8 वर्ष झालं आम्ही ते सगळं काम चालू ठेवलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून पत्रकार बांधवांना वाटतं की बाबा आता आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि त्याच्यासाठी कुठेतरी यांचा तसा प्रयत्न चालू असेल, परंतु तो एक दुय्यम विषय आहे. पहिल्यांदा सामाजिक भान जोपासणे हा प्राथमिक आपण विषय ठेवलेला आहे. थांबवतो सर. निश्चितपणे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत म्हणून प्रत्येक गटातून चर्चेला उधाण आलेलं आहे. निश्चितपणे चर्चा होताना दिसतेच. संभाव्य उमेदवार म्हणून जे प्रमुख चेहरे आहेत त्यात आपलं निश्चितपणे नाव आहे. मग असं असताना एकंदरीत आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की सामाजिक क्षेत्रात तुम्ही काम करत असताना तरडगावसारख्या एक आदिवासी गाव म्हणून ओळखलं जाते, जिथं खरं तर पायाभूत विकास आता झालेला आहे, परंतु अशा एक सर्वसामान्य खेडेगावातून तुम्ही आलात. तर सामाजिक कार्य तुम्ही कशा पद्धतीने आतापर्यंत करत आलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? सामाजिक कार्य करत असताना मुख्यतः आम्ही शैक्षणिक दृष्टिकोन ठेवला. मुळात शिक्षणाने प्रगल्भता येते, शिक्षणाने म्हणजे वैचारिक प्रगल्भता येते आणि सामाजिक प्रगल्भता पण प्राप्त होते. तर आम्ही सुरुवातीला विचार केला की बाबा आपल्या ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक दृष्टिकोनातून कसं काम करता येईल, जेणेकरून मुलांना शैक्षणिक आवड निर्माण होईल आणि बाकीचं पण त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. त्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, ह्या सगळ्या स्पर्धात्मक विविध स्पर्धांचं आयोजन करत होतो आमच्या युवा मंचाच्या माध्यमातून. आणि दुसरी गोष्ट जी आपल्या गरजवंत विद्यार्थी आहेत, ज्यांचे कोरोनामध्ये पालकांचं थोडंसं निधन झालेलं आहे किंवा असे गरीब कुटुंब आहेत की ज्यांना त्यांचा दररोजचा दैनंदिन रोजगार करून मुलांना 3-4 मुलांना शिक्षण करणं होत नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही विशेष काहीतरी बाबा शालेय साहित्य देऊ शकतो का म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक स्कूल बँक काढली. म्हणजे ज्यांना जे नको आहे ते आमच्याकडे आणून द्या, जे तुम्हाला हवं आहे ते घेऊन जावा शालेय साहित्य. आणि आम्ही देणगी देणाऱ्यांची कुठलीही रोख स्वरूपामध्ये स्वीकारणार नाही असं जाहीर केलं होतं. तर अनेक उद्योजकांनी आम्हाला वह्या दिल्या, अनेक उद्योजकांनी पुस्तकं दिली, तर ती आम्ही गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि ते
कायम सतत राहील हा शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून आम्ही काम केलं होतं. आणि जेणेकरून ह्या सगळ्या वह्या पेन्सिल घेऊन एखादा जर आपल्या भागामध्ये अधिकारी घडलाच, तहसीलदार, कलेक्टर, एखादा तलाठी, ग्रामसेवक, PSI, तर तो पुन्हा फिरून ह्या संस्थेकडे किंवा आपल्या युवा मंचकडे जेव्हा बघेल की आपलं काम बाबा गोरगरिबांच्या मुलांपर्यंत किंवा आपण गरजूवंतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवते, तर जेव्हा एखादा आपल्या पेन घेऊन झालेला अधिकारी तो परत पुन्हा फिरून आपल्या ह्या संकल्पनेकडे बघत असताना तो एक व्यापक दृष्टिकोनातून बघेल, हे एक आमचे हे आहे की जेणेकरून पुन्हा तो गुन्हागार मोठा होईल, 1000 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकू. तर ही संकल्पना शैक्षणिक दृष्टिकोनातून आम्ही ते काम चालू ठेवलं होतं. आता सामाजिक म्हणलं तर तुम्ही आता तसं आमचं गाव फार छोटं आहे, तालुक्याच्या एकदम दक्षिण कोपऱ्याला आहे. आणि म्हणलं आपण सुरुवात प्रथम आपल्या गावापासून केलं पाहिजे. म्हणजे आपण भागाचा विचार करत असताना आपलं गाव हे कुठल्या सध्या परिस्थितीमध्ये आहे. तर आमच्या इकडे ग्रामीण भागामध्ये म्हणजे तरडगावमध्ये ग्रामीण एकदम छोटंसं गाव आहे. तर गेली कितीतरी वर्ष झालं म्हणजे आदिवासी कोळी समाज, आदिवासी गाव म्हणून आम्ही त्याच्यासाठी झगडतोय. म्हणजे हे गाव एक कोळी, महादेव कोळी समाजाचं गाव आहे आणि इथं STचे दाखले दिले पाहिजे म्हणून आमचा संघर्ष आहे. म्हणजे तो फार म्हणजे एक 20-25 वर्षापूर्वीचा संघर्ष आहे. तर त्या संघर्षाला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम आपल्या तालुक्याचे म्हणजे आपले आमदार यशवंततात्या माने, माजी आमदार यशवंततात्या माने साहेब यांनी विधानसभेमध्ये तो विषय उचलून धरला. म्हणजे मला रात्री 11:30 वाजता विधानसभेतनं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातनं फोन केला होता किंवा तुमच्या गावाचे जे काय ते डॉक्युमेंट आहेत, जे जुने काय रेफरन्स असतील तर मला पाठवा. तर ते जुने रेफरन्स घेतले आणि मला रात्री 2:30 वाजता पुन्हा रिटर्न व्हिडिओ पाठवला त्यांनी की तो विषय मांडला होता म्हणून. मग शेवटी आता ते मंत्रालयीन कामकाज आणि सगळ्या गोष्टी जिल्ह्याच्या लेवलपर्यंत येतो, आम्हाला ते वर्ष निघून गेलं. आणि आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये त्या संदर्भात एक मोठं शिबिर झालं, केंद्र शासनाने राबवलं होतं आणि त्याच्या याद्या डिक्लेअर झाल्या होत्या. तर महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या सोलापूर जिल्ह्याच्या 1 नंबर यादीमध्ये तरडगाव आदिवासी गाव म्हणून जाहीर झालं होतं त्याच्यामध्ये. तर ती कामाची एक म्हणजे त्याला यश आलं होतं असा एक विषय होता. मग आता ST दाखले देण्यासाठी आता शासन स्तरावरती प्रयत्न चालू आहेत. त्यांनी शिबिर घेतलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये गावातील मुलांना, आमच्या तरडगावातील सगळ्यांना ST दाखले मिळतील अशी आशा आहे शासनाकडून. जेणेकरून नोकरीमध्ये असतील, इतर जे लाभ आहेत त्याच्यासाठी आमचं गाव सक्षम होईल. त्यासाठी तो एक सामाजिक भान ठेवून प्रयत्न केला होता. निश्चितपणे एकंदरीत शैक्षणिक पार्श्वभूमी असताना इंजिनियर स्वतः आहेत आणि कंत्राटदार वगैरे सगळ्या गोष्टी असताना तुम्ही सामाजिक भान देखील ठेवताय. खरं तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आत्तापर्यंत तुम्ही विविध सामाजिक कार्य सांगितलात, उपक्रम सांगितलात. आणि खेडेगावात अशा पद्धतीचे उपक्रम आणि सक्रियपणे आणि मोठ्या ताकदीने खरं तर बघायला भेटत नाहीत. आणि असं असताना एकंदरीत राजकीय क्षेत्रात तुम्ही कधीपासून आलात आणि राजकीय क्षेत्रातील मोहोळ तालुक्यामध्ये तुम्ही लोकनेते परिवाराचा भाग आहात, कशा पद्धतीनं तो प्रवास होता आणि कशा पद्धतीने बघते त्याकडे? प्रथमतः 1ली ते 4थी शिक्षण मी तर जिल्हा परिषद शाळेमध्येच केलो होतो, तरडगावच्या. आणि स्वर्गीय दाजीकाका गोडबोले विद्यालय कामती खुर्दला आहे. तर तिथं माझं 8वी पर्यंतचं शिक्षण झालं आणि 9वी-10वी मी श्री परमेश्वर आश्रम शाळेमध्ये, मी आश्रम शाळेत 2 वर्ष काढलेले आहेत. परमेश्वर आश्रम शाळेमध्ये. म्हणजे तशा परिस्थिती फार याची होती आणि म्हणजे स्वतः शिक्षण करणे किंवा तो प्रवास करणे आणि त्या सगळ्या गोष्टी शक्य नव्हत्या. म्हणजे 10वी पर्यंतचं शिक्षण व्यवस्थित करून पुन्हा आपण म्हणजे ते थोडं पुढचं उच्च शिक्षण वगैरे घेण्यासाठी प्रयत्न केला. डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं आणि एक 2-4 कंपन्यांमध्ये काम केलं. मग कामासाठी बाहेर वेगवेगळ्या इतर राज्यांमध्ये फिरावं लागायचं, जिल्हा सोडून फिरावं लागायचं. तर तो म्हणलं आपण ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आपण पुन्हा फिरून गावावरती गेलं पाहिजे आणि आपल्या भागाचा किंवा आपल्या गावाचा आपल्या माध्यमातून काहीतरी म्हणजे विकास झाला पाहिजे किंवा आपण आता पुन्हा काहीतरी देणं लागतोय. आपण आता घडलोय तर बाकीच्या इतर पुढच्या पिढीसाठी काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून आपण पुन्हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं मी. मग नोकरी सोडून पुन्हा व्यवसायाकडे वळलो आणि व्यवसाय करत असताना कुठेतरी आता समाजाचं काहीतरी देणं लागतं, तर म्हणून पुन्हा आपण सामाजिक काम चालू केलं. मग त्यावेळेस लोकनेते परिवारांमध्ये आम्ही काम करायचं ठरवलं सक्रिय होऊन आणि तो प्रवास आमचा गेली 7-8 वर्ष चालूच आहे. त्याच्या आधी वडील त्या परिवारासोबत अटॅचच होते आणि तेच आम्ही आता पुढं म्हणलं चालू ठेवावं. ह्या भागामध्ये आमच्या दक्षिण भागामध्ये लोकनेते परिवाराचं मी सक्रिय काम करतोय.
मालकांनी माझं सामाजिक आणि बाकी सगळ्या गोष्टीचं काम बघून त्यांनी मला पार्टीचं म्हणजे पदही दिलं, चांगल्या पदावर अदर बॉडीचं उपाध्यक्षपद. हो हो हो. तर ते तसं काम करण्याची संधी दिली. आमचे या ठिकाणी प्रकाश भाऊ असतील. ठिकाणी थोडंसं थांबवतो. खरं तर आपण मागासवर्गीय प्रवर्गातून येत आहे. असं असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसचं तालुका उपाध्यक्षपद भेटणं खरं तर एक त्यातल्या त्यात मोठी कसं गोष्ट आहे. लोकनेते परिवारामध्ये असं कधी म्हणजे कुठलाच म्हणजे जसं आता आम्ही वैचारिक दृष्टिकोन ठेवून तिथे गेलो आणि आता बऱ्याचशा थोडासा पाठीमागचा इतिहास असेल किंवा हे असेल, कधी असा जातीभेद आम्हाला जाणवला नाही. म्हणजे तसं कधी विषय मनामध्ये आलाच नाही. आपण सर्वसाधारण सगळ्यांचं काम चालू असतं आणि सगळ्यांना समान संधी आणि सर्वांना तिथं न्याय देण्याचं काम केलं जातं. आदरणीय राजन मालकांनी कधीच ह्या सगळा दृष्टिकोन ठेवून पदं किंवा त्या सगळ्या गोष्टी देत असताना तर असा कधी दृष्टिकोन ठेवला नाही त्यांनी. ते आम्हाला त्याच्यातून जाणवून आलं की बाबा जरी आता आपण मागासवर्गीय याच्यातून येत असेल तर तसं कधी आम्हाला भेदभाव जाणवला नाही किंवा तसं तो वेगळेपणा कधीच त्यांच्याकडे तो आदरणीय बाळराजे पाटील असतील, अजिंक्य राणा पाटील असतील किंवा आदरणीय मालक असतील त्यांच्याकडून असा कधी भेदभाव जाणवलाच नाही. त्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी अजून उत्स्फूर्त वाटतं आणि त्यांनी त्या दिलेल्या पदावरून आमच्या इथं अनेक गोष्टींचे आम्ही विषय जनतेचे मार्गी लावतोय. शेवटी पार्टी पद हे सगळं जनतेच्या कल्याणकारी याच्यासाठी वापरलं गेलं पाहिजे. तर ते आम्ही नेहमी तो दृष्टिकोन ठेवला की बाबा आपल्याला दिलेल्या पदाचा जनतेसाठी ह्या भागातला कसा उपयोग करता येईल, विद्यार्थ्यांसाठी कसा उपयोग करता येईल, शेतकऱ्यांसाठी कसा करता येईल, त्याचं एक संगम हे करत आम्ही ते सामाजिक काम चालू ठेवलेलं आहे. खरं तर मोहोळ मतदारसंघ हा सुरुवातीपासून अभेद्य बालेकिल्ला म्हणून अनगरकर पाटलांचा ओळखला जात होता आणि एकंदरीत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहेच. बरोबर. असं असताना 2024ची विधानसभा थोडीशी वेगळी झाली ठरली. काही प्रमाणात थोडंसं कार्यकर्ते विभागले गेले, अनेक जण थोडंसं सोडून पण गेल्याचं चित्र कुठेतरी पाहायला मिळालं. तर असं असताना आगामी काळात किंवा भविष्यामध्ये सोमनाथ दावणे हे नाव कायम लोकनेते परिवारासोबतच असेल का इतर ठिकाणी पण दिसेल? बरोबर. बघा, विचारधारा आम्ही मान्य करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही मुळात ह्या समाजकारणामध्ये उतरलो आणि त्यांचे लोकनेते परिवाराचे मालकांचे आणि भाऊसाहेबांसोबत आम्ही काम करतोय. हेतुपूर्वक जेव्हा एखादा माणूस ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये उतरतो किंवा एक त्याच्यामध्ये स्वावलंब लपलेला असतं किंवा स्वतःचं हित लपलेलं असतं तर त्यावेळेस ह्या सगळ्या उड्या मारल्या जातात. मुळातच मी एक व्यावसायिक आहे आणि मला ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं फक्त काय बाबा आपण समाजाचं देणं लागतोय किंवा ह्यातून काय घडवता येते का लोकांच्या कल्याणासाठीच, तर तो उद्देश आहे. तो वैयक्तिक स्वार्थ वगैरे सगळं मनात ठेवून ज्या लोकांचा प्रयत्न चालू असतो मग त्या उड्या मारायचं त्या सगळे लोक करतात. मुळातच आपण ती विचारधारा स्वीकारतानाच त्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवलेल्या किंवा त्या पट्यावर मारलेल्या आहेत. आणि जशी आमच्या परिवाराची लोकनेते परिवाराची जशी काही चांगलं असेल किंवा थोडा चढ असेल थोडा उतार असेल तर त्या गाडीचे आम्ही सगळे मिळून सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आम्ही मालकांच्या सोबत कायम ह्या सगळ्या दृष्टिकोनात वाटचाल करत राहणार आहे. कुठल्या तरी काहीतरी चकाकणाऱ्या किंवा चमकणाऱ्या गोष्टी बघून आपण लगेचच तिकडं जाणं हे काय चांगल्या कार्यकर्त्याचे लक्षणं नाही आहेत. किंवा तुमची विचारधारा किंवा तुमचा पक्ष हे निष्ठा, तुमची नेत्यावरती असणारी निष्ठा, ह्या सगळ्या गोष्टी कायम आम्ही पाळत राहू. आणि मुळात आम्हाला काम करण्याची संधी फार मोठी दिलेली आहे पद देऊन. तर अशी संधी एक ग्रामीण भागातल्या नवीन तरुणांना, नवीन समाजकारणात आलेल्या मुलांना देऊन काम करणं किंवा जनहितासाठी तो करणं, तो एक मालकांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि आम्ही त्या गोष्टीला कधी तडा जाऊ देणार नाही. अनेक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीतून स्पेशल मुलाखत घेतोय. असं असताना कामती गटातून संभाव्य चेहरा म्हणून जनतेतून चर्चा होताना दिसतेच आणि एकंदरीत वृत्तपत्रांची दखल असू दे किंवा पत्रकारांमधून आमची चर्चा असू दे किंवा एकंदरीत तुमच्या कार्याची दखल आणि एक जे संभाव्य चेहरे आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव खरं तर प्रकर्षाने येऊ लागलेलं आहे. पक्ष तुमचा विचार करेल असं प्रकर्षाने तुम्हाला वाटते का? तुमचं मत काय आहे? मी प्युअरली समाजकारणाकडे मी फोकस केलं आहे. राजकारण कळण्या इतका मी फार मोठा नाही आहे. म्हणजे राजकारण काय असतं किंवा त्या मतांची बेरीज कशी असते किंवा काय करावं लागतं, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आदरणीय राजन मालकांकडे ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे जे काही असतं
म्हणजे ही गोष्ट सगळी मालकांकडे असते किंवा आदरणीय आमचे बाळराजे पाटील असतील. तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हिशोबाने किंवा त्यांना जर वाटलं असू शकतो, ही जी गोळाबेरीज असते सगळी ती गटामध्ये गोळाबेरीज करावी लागते. आणि राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कुठला उमेदवार सक्षम आहे आणि कुठला सक्षम असू शकतो किंवा सक्षम नसू शकतो हे सर्वस्वी ते ठरवतात. ते कळण्याजोगा मी नाही आहे. आता सामाजिक कार्य करतोय, पत्रकार लोकांना असं वाटलं, आता तुम्हाला जसं वाटलं की बाबा ही मुलाखत घ्यावी, तर असं पत्रकारांना वाटलं की बाबा हा एक संभाव्य उमेदवार असतो. मग त्यांनी आम्हाला इच्छा विचारल्यानंतर बाबा हा ठीक आहे, तशी संधी आली तरी आपण तसं काम करूया. परंतु पार्टीचा, पक्षाचा किंवा आमच्या लोकनेते परिवाराचा जोपर्यंत तसा आदेश म्हणा किंवा तशा सूचना येत नाहीयेत की बाबा तुम्ही आता हे सक्षम आहेत आणि तुम्ही योग्य उमेदवार असू शकता, म्हणजे आरक्षित असेल किंवा ओपन ह्याच्यातून असेल, म्हणजे दोन्ही बाजूनी जोपर्यंत मालकाने माननीय बाळासाहेब पाटील साहेब म्हणत नाहीत की बाबा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सक्षम आहात किंवा आपल्या पार्टीचा म्हणून एक तुम्ही उमेदवार पुढे येऊ शकता, तोपर्यंत आम्ही त्या दृष्टिकोनातून मी स्वतः वैयक्तिक विचार करत नाही आहे सध्या. पण माझं काम हे त्या दृष्टिकोनातून म्हणजे समाजकार्य, म्हणजे लोकांच्या हिताचं जे काम आहे ते कायम चालू राहील. म्हणजे पार्टीकडून तिकीट मिळणे, तिकीट नाही मिळणे हा जो अजेंडा आहे तो दुय्यम स्थानी आहे माझ्या. मी कायम लोकनेते परिवाराचा आपल्या ह्या दक्षिण भागामध्ये ती इकडे एक खंबीर स्तंभ म्हणून ह्या कोपऱ्यामध्ये मी कायम उभा राहीन. इकडे ह्या बाजूला ह्या बाजूला तुम्ही खंबीर स्तंभ म्हणून काम करताय असं म्हणताय. तालुका उपाध्यक्ष पण पद आहे आणि असं असताना एकंदरीत पाठीमागची विधानसभा थोडीशी वेगळी झाली होती आणि असं असताना कितपत आव्हानात्मक वाटते लोकनेते परिवाराला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका? खरं तर विधानसभेला यशवंत माने हे 30,000 मतांनी पिछाडीवर होते. नाही, तसं बिलकुल नाही आहे. बघा, त्यावेळेचे विषय लोकांमध्ये एक निगेटिव्ह नेरेटिव्हचा विषय होता आणि जे आमच्या म्हणजे आमदार यशवंत माने साहेबांनी मालकांच्या मार्गदर्शनाखाली जे तालुक्यामध्ये संबंध विकासाची एक मोठी गंगा आणली होती. तर तुम्ही बघितलं असेल, म्हणजे 3,000 3,500 कोटीचे विकास कामे मंजूर करून आणायचे आणि ते सत्यामध्ये उतरवायचे किंवा तो विकास करायचा. म्हणजे बाकी शहरांचा असेल, गावखेड्यामध्ये आता तुम्ही बघत असाल मिरी, इनकी, आरबळी, बेगमपूर असेल, तरडगाव, शिंगोली, हारावाडी, हा जो दक्षिण पट्टा जो आहे ना मोहोळ तालुक्याचा, तो मोहोळ शहराकडे कसा जोडला गेला पाहिजे किंवा ह्या भागांमध्ये ही सगळी गावं एकमेकांना जोडली कशी पाहिजे, ह्यासाठी तात्यांनी फार मोठा प्रयत्न केलेला आहे. त्यांची जी दूरदृष्टी आहे ना मतदारसंघाकडे पाहण्याची ती फार मोठी होती. आणि ते काय झालं की आम्ही म्हणा, पार्टीचे पदाधिकारी आणि आमचे सहकारी मित्र वगैरे किंवा सहकारी पदाधिकारी सगळे आम्ही लोकांपर्यंत पोचवू शकलो नाही ते व्यवस्थित, किंवा लोकांना आम्ही सांगू शकलो नाही की बाबा एक वेगळ्या आम्ही ह्याच्यात होतो की लोकांना ते सगळं माहीतच आहे की किंवा माहीत असेल, तर लोकांपर्यंत आम्हाला जरा थोडंसं सांगता आलं नाही. त्या गोष्टी हे मान्य करावं लागेल आणि तो पराभव आम्ही झाल्यानंतर पार्टी म्हणून, पार्टीचे पदाधिकारी म्हणून आम्ही स्वीकारून पुन्हा नव्याने कामाला लागलो. तेव्हा गाफील राहिला होता तुम्ही? थोडीशी गाफीलपणा झालेला आहे आमच्या पदाधिकाऱ्यांकडून, परंतु येणाऱ्या काळामध्ये असं होणार नाही. आणि कसं जनता सुज्ञ आहे आणि हे जे एवढं मोठं माननीय बाळासाहेब पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली जे रस्त्यांचं जाळं तालुक्यामध्ये पसरलं गेलं, तो एक विचार ठेवला त्यांनी की बाबा माझ्या एकदम कानाकोपऱ्यातली गावं सुद्धा तालुक्याला व्यवस्थित जोडली केली. म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, 25-15 असेल, अनेक इतर सगळ्या योजनांमधून बजेटरी तरतूदच्या कामं असतील, तर असे फार मोठा निधी देऊन ह्या दक्षिण मोहोळचा फार मोठा विकास केला गेलेला आहे, जो की आजवर कधी झाला नव्हता. आणि आम्ही स्वतः सुद्धा आता अनुभव घेतोय की बाबा असल्यानंतर आणि नसल्यानंतर काय परिस्थिती होती. आता बऱ्याचशा लोकांना पण कळाले. शेवटी आता राजकारण एक वेगळी गोष्ट आहे. मी काय तेवढा सक्षम नाही आहे की संघर्ष समिती आणि ह्या सगळ्या गोष्टी काय झालं काय, तसं मी सामाजिक कार्य करतोय आणि राजकारणात फार नौका आहे, तर त्या सगळ्या गोष्टींवरती भाष्य करणं मी सध्या योग्य नाही. आमच्या पार्टीचे जे सगळे मुख्य हे आहेत तर ते सगळे तुम्हाला त्या संबंधित उत्तर देऊ शकतील सध्या त्याची परिस्थिती काय आहे. सर, खरं तर कुरुल आणि कामठी गटातून जे गावं येतात, विकास झालेला असेल, काही प्रमाणात झालेला आहे, परंतु मोहोळच्या इतर गावांच्या तुलनेत अनेक या गटातील अनेक गावं अशी आहेत की रस्ते, पाणी, वीज या संदर्भातील समस्या अजून देखील तशाच आहेत. त्याकडे कसं बघता एक नागरिक आणि एक पदाधिकारी या नात्याने? हो, आता कसं असतं बघा, 5 वर्ष हे
तात्यांनी ते जे काम चालू ठेवलं आणि ते विजनरी आहेत आणि ते सगळा पूर्ण सगळा जो तो रोडमॅप होता विकास कामांचा तो फार मोठ्या प्रमाणामध्ये एक्झिक्यूट झालेला आहे आणि तो एक्झिक्यूट पण होणार होता. परंतु ते आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलात, तो विकास खुंटला गेला आणि आता तालुक्याची अशी परिस्थिती आहे की 5-10 लाखाचं सुद्धा मंजुरी कुठं ऐकायला मिळत नाही किंवा काय नाही. तर ते सगळं त्या गोष्टी तिथं स्टॉप झाल्या. परंतु तो जो तुम्ही म्हणलात जसं की अनेक ठिकाणी अजून अशा गोष्टी आहेत, तर त्याच्यासुद्धा संकल्प केलेले होते आणि त्या सगळ्या गोष्टी होते. परंतु ते काही अर्धवट राहणार नाहीत. येणाऱ्या आगामी काळामध्ये माननीय बाळाजी पाटील साहेबांकडून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील किंवा इतर ज्या योजना असतात त्या सगळ्या ह्याच्यामधून तो दृष्टिकोन आहे. विकास हा सगळा एकदम होत नसतो आणि एकदम शासनाकडून तेवढा निधी पुरवठा होत नसतो. तर थोडासा कार्यकाळ लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आगामी काळामध्ये मी आता स्वतः वैयक्तिक एक अभियंता आहे. मी बीटेक सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा एक असा असेल निदान मी पूर्ण संबंध तालुक्याचा काही विचार करण्याजोगा मी एवढा हे नाही किंवा तशी मी तेवढी आपली म्हणजे कॅपॅसिटी पण नाही की मी पूर्ण सगळ्या तालुक्याचा तरी विचार पण करेन. परंतु मी माझ्या विरोधकांकडून आरोप केला जातो की जाणीवपूर्वक कामठी कुरुल गटाकडे किंवा मोहोळच्या दक्षिण भागातील काही गावांमध्ये किंवा जकराय कारखान्याच्या परिसरातील रस्ते वगैरे थोडंसं नाही, जाणीवपूर्वक आहे. हे बघा, तुम्ही इसगावच्या फाट्यावरून डायरेक्ट कारखान्यावरून म्हणजे इनकीवरून कारखानाहून डायरेक्ट वटवट्यावरून जामगावकडे मोठा रोड झालेला आहे. तुम्ही बघितलं असेल तर 1-2 वर्षात झालेत ते काम. त्याच्यानंतर तुम्ही जामगाव, कुरुल, हे वाघुले ह्या सगळ्या रस्ते मंजूर होते पूर्ण सगळे. आणि त्याच्यानंतर पूर्ण तुम्ही आमच्या इकडे बघा असेल शिंगोली, पीरटाकळी, विरवडे, मोठी कामती असेल, तर ह्या सगळ्यांना जोड करणारे सगळे रस्ते पूर्ण केलेले आहेत. काही रस्त्यांची कामं चालू आहेत, अजून काही निधी अभावी असतील, कंत्राटदारांच्या निधी नसल्यामुळं काही कामं थांबवली असतील, तर त्या अशा गोष्टी पेंडिंग आहेत. परंतु त्या सगळ्या विचारात घेतल्या होत्या. सगळ्यात जास्त फोकस हा दक्षिण मोहोळवरती होतं त्यावेळेस. म्हणजे हे असेल तर तुम्ही बघा इनकी, मिरी, आरबळी ह्या सगळ्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून कनेक्टिव्हिटीसाठी त्यावेळेस तरतुदी केल्या होत्या. परंतु ते सरकार बदलले गेले किंवा काही तांत्रिक अडचणी असतील, परंतु ते व्हिजन आहे आणि ते होतं. म्हणजे विरोधकांना आता बोलायसाठी काहीतरी मुद्दे लागतातच, मग विरोध करणार कसा, मग हे विषय पकडा आणि हे करा. परंतु सर्वांनीच सामान्य सगळ्यांनी विचार केला पाहिजे की विकास हे एका 5 वर्षात होत नसतं, थोडासा कार्यकाळ लागत असतो आणि तो येणाऱ्या काळामध्ये विजनरी आहेत. आमदार यशवंतराव माने साहेब सुद्धा आता सध्या मतदारसंघाच्या संपर्कात आहेत. माननीय बाळाजी पाटील साहेबांचाही पूर्ण मॅप तयार आहे, म्हणजे पूर्ण तो विकासाचा अजेंडा पूर्ण तयार आहे. परंतु कसे सत्ता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विषय असतो. येणाऱ्या भविष्य काळामध्ये होऊन जातील त्या सगळ्या गोष्टी. ते तेवढे हे आहेत, म्हणजे कॅपेबल आहेत. लोकनेते परिवारात आपण एकनिष्ठ म्हणून आहात आणि एकंदरीत असं असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळराजे पाटील यांचे भावी आमदार असे दररोज स्टेटस असतो, स्टोरी, पोस्ट कार्यकर्त्यांकडे बघताय. 2029ला काय वाटते तुम्हाला? हे बघा, 2029 आम्हाला तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना 29 पण वाट बघू वाटत नाही. म्हणजे आता तत्काळ आमचे बाळाजी पाटील साहेब हे विधानसभेत, विधान परिषदेवरती गेले पाहिजे हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला 100% वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये बघा, जेव्हा बाळाजी पाटील साहेब ह्या सगळ्या गोष्टींमध्ये उभा राहतील निवडणुकांमध्ये किंवा काय होतील, तर त्यावेळेस आमचा जो तरुण वर्ग फळे आहे किंवा माननीय बाळाजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे संबंधित तालुक्यामध्ये जे युवा पिढी काम करते ती फार वैचारिक आणि एक वेगळ्या दर्जाचं काम करते. म्हणजे आम्ही मुळात कुठलं कुरघोड्याचं राजकारण नाही आहे किंवा कुणाच तरी एखाद्याला हे करून हे करायचं असं कुठलं काम करत नाही आम्ही. आम्हाला माननीय बाळाजी पाटील साहेबांची शिकवण असे आहे की बाबा तो आपला किंवा विरोधक असेल किंवा विरोध पार्टीतला असेल व त्यांनी भले आपल्याला मतदान केलेलं नसेल, सर्वसामान्यांपर्यंत आपण कसं पोहोचू, आपला विकास कसा पोहोचेल किंवा त्या जनतेचं आपण काय काम करू शकतो त्या दृष्टिकोनातून ते करत राहावं म्हणून सांगितलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं वैयक्तिक जे काम आहे ते संबंध तालुक्याला माहीत आहे. अशी वेळ येईल की त्यावेळेस विरोधकांना सुद्धा बाळाजी पाटलांना सपोर्ट करावा किंवा त्यांच्या पाठीमागं उभा राहावा असं त्यांचं काम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते करत राहतील. त्यामुळं आमच्या सर्व फार मोठी टीम आहे त्याच्या पाठीमागं
आणि ह्या आम्ही सगळ्या गोष्टी ते त्यांना मान्य बाळाजी पाटील साहेबांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी फार मोठा मताधिक्य देणार आहे. त्याचबरोबर तालुक्यात एक निरीक्षण म्हणून जर पाहिलं तर कुठे मैत झाला असेल किंवा सुखदुःखाच्या घटनेमध्ये बाळराजे पाटील हे कायम आग्रहाने तिथे वेळ देतात किंवा माजी आमदार यशवंत माने देखील सक्रिय आहेत. एकंदरीत 2029ची पायाभरणी आतापासूनच आहे असं नाही, तसं नाही. त्याच्यामध्ये पायाभरणी म्हणता येणार नाही. हे कार्य जे आहे ना, जसं मान्य बाळाजी पाटील साहेबांना आम्ही बघतो किंवा तसे ते ह्या क्षेत्रामध्ये मालकांसोबत जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये काम करायला लागले तर तेव्हापासून त्यांचं ते चालूच आहे की दिवसात एका दिवसात 6 लग्न अटेंड करायचे. तालुक्याच्या एक कोपऱ्याला एक लग्न, त्या कोपऱ्याला एक लग्न, किंवा तालुक्याच्या दुसऱ्या बाहेर शहरांमध्ये किंवा वैरागकडे असेल तर आम्ही दिवसभर त्यांचं ते रूट बघत असतो की ते एवढं एका दिवसात 6 लग्न अटेंड करतात. बरं, सुखाचे कार्यक्रमच नाही तर कार्यकर्त्याच्या दुःखामध्ये सुद्धा ते सहभागी होतात. म्हणजे निवडणूक समोर ठेवून नाही, ह्या सगळ्या गोष्टी नाहीच आहेत. त्या ह्या गोष्टी नाहीच. एक कार्यकर्ता किंवा मुळात आमचे बाळाजी पाटील साहेब मुळात कार्यकर्ता समजतच नाहीत कोणाला, ते सगळ्यांना मित्र समजतात. आता आम्ही सगळं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलो आणि ह्या सगळ्या क्षेत्रात आलो, आम्हाला थोडंसं त्यातलं काहीतरी थोडाफार अंदाज येतो की बाबा हे कुणाला कार्यकर्ता म्हणून बघतच नाही, ते सगळ्यांना मित्र समजतात आणि त्या प्रत्येकाच्या दुःखात मी सहभागी कसा होऊ शकतो नेहमी त्यांचा हे असतो की बाबा आपण सुखात आणि दुःखात कार्यकर्त्यांचं गेलं पाहिजे. मग ते तालुक्याच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असू दे ते तिथं जातात, वाड्या वस्त्यावरती सुद्धा ते जातात. या संदर्भातील शेवटचा प्रश्न की चालू विधानसभेमध्ये खरं तर विरोधक एकत्रित आले तर लोकनेते परिवारापेक्षा विरोधकांची मतं जास्त झालेली 2014, 19 आणि 24ला पण आपण बघितलो. जर हीच परिस्थिती जर 29ला पण असेल तर आव्हानात्मक असेल का? नाही, तसं काय वाटत नाही आम्हाला. कारण का माहिती आहे का की एक वेगळा विषय होता त्यावेळेस, ते एक वेगळ्या प्रकारचा अजेंडा पेरला गेला आणि त्या सगळ्या गोष्टीवरती काम झालं गेलं. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. त्या गटापुरतं एक नेतृत्व कोणीतरी करत असतं त्या गटाचं, आणि गावखेड्यांमध्ये गावामध्ये वगैरे एक व्यक्तिविशेष तिथं त्या ह्याच्यामध्ये चालत असतं. आणि लोकनेते परिवाराचा मतदार किंवा कार्यकर्ता हा एवढा हे नाही आहे, म्हणजे काय म्हणते त्याला, तर लगेच आली लाट गेला निघून. इथं तसं बांधलं गेलेलं नाही आहे. इथं मुळात येताना तुम्ही म्हणजे कार्यकर्ता जो जोडतो इथला लोकनेते परिवार, तो मुळात अपेक्षा ठेवून जोडत नाही. जो जोडला तो कायमचा जोडतो, आणि जोडलेला फार क्वचित रिअर तुम्हाला पोटावर मोजणे इतके लोक आढळतील की बाबा इथून पुन्हा मालकांची विचारधारा सोडून निघून गेले. आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा काही परिणाम पडणार नाही. कसं असतं, जनता ही सुज्ञ आहे, म्हणजे कोण काय करू शकतं आणि कोणामुळं काय होऊ शकतं, किंवा आपण त्यावेळेस केलेला विचार आणि सत्य परिस्थिती काय होती, तर ह्या सगळ्या गोष्टी जनतेच्या समोर आल्यानंतर जनता सुज्ञ आहे. मग त्या सगळ्या गोष्टी पुन्हा तुम्हाला निवडणुकांच्या रिझल्टमधून पुन्हा बदललेला दिसतो. आणि मुळात भारतीय म्हणजे भारत देशामध्ये जी जनता आहे ना, त्यांना प्रत्येकाला असं थोडासा बदल हवा असतो. काहीतरी बदल केल्यानंतर काहीतरी घडू शकतं. काही जनतासारखं लोकशाही आहे ना. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक 5 वर्षाला तुम्हाला राजा निवडण्याची संधी दिलेली आहे. म्हणजे बाबासाहेब म्हणले होते की तुमचा राजा हा आता आईच्या म्हणजे राणीच्या पोटातून जन्मणार नाही, तो मतपेटीतून जन्म घेणार आहे. तर जनता सुज्ञ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जनता बघत राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणलं आता स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद वगैरे असतील, तर ह्या माझ्या कामती गटामध्ये जे 21 गावं येतात आहे, म्हणजे आपण इकडून जर उल्लेख केला, कोरोली असेल, हराळवाडी, लहान कामती, मोठी कामती, लमानतांडा, शिंगोली, तरडगाव, हराळवाडी असेल, पीरटाकळी आहे, शिरापूर आहे, मोठं विरवडे आहे, आणि पलीकडचे सावळेश्वर, पोपळी, तुमचे लहान विरवडे असतील, लांबोटी आहे, नांदगाव आहे, दातपूर आता नव्याने इकडं अधिकचं हे झालं आहे. तर ह्या सर्व गावांमध्ये माझा एक संकल्पना आहे की बाबा पिण्याचं पाणी सगळ्यात महत्त्वाचा माझा आता एक तो मोठा ड्रीम प्रोजेक्टच असणार आहे की मी त्याच्यावरती काम करणार. एक अभियंता म्हणून मी या सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेत. तर जिल्हा परिषदेचा ग्रामीण आणि स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभाग आहे. तर त्याच्या अंतर्गतामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये
वापरण्याचं पाणी जसं जातं तसं पिण्याचं फिल्टर पाणी आपण कसं देऊ शकतो. जसे गॅस लाईन म्हणून आपण ग्रामीण भागामध्ये गॅस लाईनचं सुद्धा काम आहे, म्हणजे गॅस घरापर्यंत पोचू शकतो, तर स्वच्छ फिल्टरचं पाणी का पोचू शकत नाही. आणि ते पण मोफत का? ते मोफत. बरं. म्हणजे मोफत कसं पोचवता येईल ह्याच्यासाठी मी पूर्ण त्याचा अभ्यास करतोय. त्याचा एक माझ्याकडे रूपरेषा तयार आहे. आणि दुसरी गोष्ट घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन. काय होतंय, तुम्ही आता ह्या रोगराईचे दिवस आता पावसाळ्यामध्ये चालू होते, गवत वाढतं, घाण गटारीचं पाणी जमा होतं आणि त्याच्यावरती मच्छर तयार होतात, डेंग्यू सारखे घातक आजार तयार होतात. एकदा लहान मूल त्याच्या बळी गेला तर ते पुन्हा कव्हर करताना फार मोठं पालकांना दवाखान्यामध्ये पैसेही घालावे लागतात आणि एक जीव त्याचा ते धोक्यातच जातो. मग त्या अशा आजारांपाशी टाळलं पाहिजे. मग शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होतात, मग ग्रामीण भागामध्ये याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तर ती रोगराई कशी आटोक्यात येईल तशी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन. सांडपाणी व्यवस्थापनाचे म्हणजे आपण आता नदी नाल्या ओढ्याला जे घाण पाणी सोडून देतो गावात, तर ते गावातच छोट्या स्वरूपामध्ये ट्रीटमेंट प्लांट करून आहेत तशा शासनाच्या सगळ्या योजना आहेत. तर ते पाणी शुद्धीकरण करून तेवढंच पुन्हा शेतीसाठी किंवा तुम्ही पुन्हा त्या नदी नाल्याला जर सोडत असाल तर ते शुद्ध पाणी करून सोडायचं. जसं आता नमामि गंगा वगैरे आहेत, नमामि चंद्रभागा योजना आहेत, तशा आता सीना नदीच्या काठचे गाव आहेत आमचे. तर हे सगळे शुद्ध पाणी आपण नदीचं प्रदूषण सुद्धा टाळण्यासाठी प्रयत्न करणार आहे येणाऱ्या आगामी काळामध्ये. आणि पिण्याचं पाणी स्वच्छ गेलं पाहिजे. आणि हे जी रोगराई, मच्छर, डास वगैरे, तर गावं स्वच्छ कशी झाली पाहिजे यासाठी कुठलं अभियान राबवता येईल किंवा शासनाचं काय प्रत्येक गावामध्ये पोहोचवता येईल, तर हा माझा प्रथम हे असेल. भविष्य काळामध्ये मला काय जर ह्या सगळ्या गोष्टीतून मी कुठल्या एखाद्या पदावरती गेलो किंवा मला एखादं काय भेटलंच, म्हणजे पदावर नसताना सुद्धा मी हे सगळं करतोच आहे, परंतु एक ते कशासाठी पाहिजे असतं की जनहितासाठी त्या सगळ्या गोष्टी असतात. पॉवर पाहिजे असते, काहीतरी तुम्हाला कुठंतरी पद पाहिजे असतं. म्हणजे तुम्ही जे मांडताय पेपरवरती किंवा संकल्पना मांडताय किंवा मला हे जनतेसाठी करायचं आहे, तर त्यासाठी काहीतरी लागतं म्हणून हे सगळ्या गोष्टी. नाहीतर काम करायला काय पदं वगैरे लागत नाहीत. तुम्हाला पार्टीचं एखादं छोटं मोठं पद असलं तरी तुमचं मोठं काम होऊन जातं, असा विषय आहे. आता बोलत असताना खरं तर म्हणलात की फिल्टरचं मोफत पाणी. खरं तर आपण बघतो की आदर्श ग्राम ते भास्करराव पेरे पाटील त्यांनी आणि अनेक ठिकाणी पण मोफत फिल्टर किंवा मोफत पाणी ग्रामपंचायतीकडून दिलं जातं. आपल्या मोहोळ मतदारसंघात तशा पद्धतीनं कुठं दिसत नाही. ही संकल्पना शक्य आहे असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं? हो, मला शक्य आहे असं वाटतंय की शासन अनेक गोष्टीवरती खर्च करतं, रस्ते करतं, दिवाबत्ती करतं, गटारी करतं, मग पिण्याच्या पाण्यावरती फिल्टर द्यायला का खर्च करत नाही? आणि देतं शासन. पण गावाच्या मग ते कॉईन टाकून 5 रुपयाचे कॉईन टाकून वगैरे तो विषय होतो. परंतु गावामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या असतात, गावामध्ये पाण्याच्या टाक्या असतात, तर ते एक वापरायची पाण्याची टाकी असते. तर आपल्याला काय करायचं आहे की सेपरेट पिण्याच्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत, म्हणजे पिण्याचं पाणी थोडं कमी लागतं आणि वापराचं जास्त लागतं. म्हणजे तुमचं पर हेड जे दिवसाचं लागतं, म्हणजे एका माणसाला सपोज आपण 10 लिटर धरलो, तर परंतु वापरायचं पाणी हे एका प्रत्येक माणसाला मग ते 100 लिटरकडे जातं, 80 लिटरकडे जातं. तर तो जो पिण्याचा पाण्याची जी क्वांटिटी आहे ना, तर ती आपण मॅनेज करू शकतो. जेणेकरून त्याच लाईन मधून आपण ती समजा एक संध्याकाळी 15-20 मिनिट किंवा अर्धा तास वगैरे लोकांना नळाला शुद्ध पाणी कसं देऊ शकतो त्याची एक वेगळा मोहीम राबवू शकतो आपण. आणि येणाऱ्या काळामध्ये हा झाला पिण्याचा विषय, ग्रामीण भागातल्या ह्याच्यासाठीचा विषय आहे. परंतु माझं हे शिंगोली तरडगाव जे गाव आहे, तर आमच्या इकडे ही नदी 12 महिने वाहत नाही, सीना नदी. मग आता केंद्र शासनाने आम्हाला एक बॅरेज बंधारा दिला आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही पाण्याची आता साठवण होण्याची कॅपॅसिटी झाली आहे. मग तो एक चांगला विषय आहे. परंतु दुसरा त्याचा पाठीमागचा एक विषय आहे की त्या पट्ट्यातले जे काही सगळे शेतकरी आणि त्यांच्या नदीकडचे जे 2-2 प्लॉट आहेत, तर तुम्ही आता सध्या बघितलं असेल, पाणी वाहते बंधाराच्या इकडे एक वेगळी लेवल आहे पाण्याची आणि खाली पडून जे ती वेगळ्या लेवलला पाणी राहतं. म्हणजे जी पूर्वी लेवल होती ती खालच्या भागाला मिळाली आहे आणि जी वाढलेली लेवल आहे पाण्याची ती वरच्या भागामध्ये वाढल्यामुळे काय झालं, तर प्रत्येक शेतकऱ्याची 2-2 प्लॉट कायम हे पाण्यामध्ये बाधित होणार आहेत. तर शासन दरबारी ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे की जे खालचे 2-2 एकर सगळ्यांचे जे बाधित झालेले आहेत, तर त्याच्यासाठी शासनाने काहीतरी विचार करावा किंवा ते बाबा त्यांचं जे नुकसान होणार आहे कायमचं. अल्पभूधारक आहेत, कुणाला 2 एकर आहे, कुणाला 3 एकर आहे, 4 एकर 5 एकर शेती आहेत, म्हणजे अल्पभूधारक मधले त्यातले 2-2 प्लॉट त्यांचे खराब होणं ही फार मोठी म्हणजे दरडोई उत्पन्न घटण्याची गोष्ट आहे. आम्ही नेहमी दरडोई उत्पन्न कसं वाढेल यासाठी फोकस करणं. माझ्या गावासाठी जर विचार करायचा झाला, मी माझ्या शिंगोली आणि तरडगावसाठी, तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या गावामध्ये पीर टाकळीकडे जात असताना एक जुनं तलाव आहे.
आणि कधी 1972ला वगैरे दुष्काळाच्या वेळेस ते तळं म्हणून त्याचं काम झालेलं आहे, तसे त्याचे रेकॉर्ड पण आहेत. परंतु ते आता पुनर्वसन विभागाकडे जमीन गेलेली आहे ती, तर ते मी कलेक्टर, मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री असतील तर यांच्याकडे तसा तो पाठपुरावा करणार आहे. आमचे जे माजी आमदार आहेत मान्य यशवंत माने साहेब आणि मान्य राजन मालक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते तळं पुनर्जीवित कसं करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून 20-30 फूट खोलीचं त्याचं खोलीकरण केलं आणि तोच भराव पुन्हा साईडने वापरून घेऊन त्याचं एक जॉगिंग ट्रॅक तयार करून घेऊन तिथे छोटंसं गार्डन डेव्हलप करू शकतो. लोकांना संध्याकाळी इव्हिनिंगला आणि सकाळी वॉकिंगला जाता येईल आणि तिथे पाण्याचं फार मोठं साठवण होईल रिझर्वायर, जेणेकरून ही 12 महिने वाहत नाही नदी. तर उन्हाळ्यामध्ये गायी गुरं असतील, लोक असतील, पिण्याचं पाणी असेल, वापरायचं पाणी असेल, तर ते तळं आमच्या 2 गावाची कायमची तहान भागवू शकेल. याच्यासाठी मी सर्व गावकरी आणि सर्वच वरिष्ठ मंडळींना सोबत घेऊन आणि त्यांचे सगळ्यांचे विचार ऐकून तर त्याच्यासाठी प्रयत्न करणं, जेणेकरून आमच्या कायमचा पाण्याचा प्रश्न हा मिटून जाणार आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. तसं आमची बंधारा हा झाल्यामुळं स्मशानभूमी पण बाधित झाली आहे. तर मान्य कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिला येणाऱ्या काळामध्ये त्याच्यासाठी एक पर्यायी जागा वगैरे देतो म्हणून सांगितले. शिंगोलीतील स्मशानभूमी आमची त्याच्या पाण्यामध्ये बाधित झाली, तर त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. येणाऱ्या काळामध्ये काहीतरी सकारात्मक त्याच्या पण गोष्टी घडतील. आपण ज्या पक्षात आहात त्या पक्षाकडून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या नावाचा विचार होऊ शकतो असं वैयक्तिक तुमचं मत काय? मला वैयक्तिक झाल्यानंतर त्यालाच अनुषंगाने दुसरा उपप्रश्न, जर विचार झाला तर कशा पद्धतीने तुम्ही नेतृत्व कराल आणि कशा पद्धतीने न्याय देता येईल तुम्हाला? आता मला वैयक्तिक विचार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठीच वाटतं की बाबा आपण एक चांगलं सक्षम काहीतरी काम करू शकेल. म्हणजे एखादं काहीतरी तसं पद मिळालं किंवा तसं आपण शासनाचा एक भाग बनू शकलो लोकप्रतिनिधी म्हणून वगैरे, तर आपण अधिक कामाला धार मिळेल आणि अजून जनतेपर्यंत पोहोचता येईल, अजून चांगलं अधिकचं काम करता येईल. हा एक त्याच्या पाठीमागं विषय आहे माझी, तसा विचार आहे माझा की बाबा आपल्याला काहीतरी हे केलं तर अजून अधिकचं काहीतरी काम करू. परंतु राजकीय समीकरणं ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्या सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या अंगाने विचार करावा लागतो ते सगळा मान्य राजन मालक पाटीलच करू शकतात हा सगळा विचार. आणि त्यांनी दिलं किंवा नाही दिलं किंवा तुम्ही जे म्हणताय ना जसं की एखाद्या एखाद्या निवडणुकीचं तो विषय दुय्यमच ठेवलाय मी. दिलं तरी ते सगळा गुन्हाकार मोठा होईल कामांचा आणि नाही दिलं तरी पार्टी जे काही उमेदवार देतील किंवा पार्टी जे काही विचार करेल तर त्याच्यासोबत आम्ही फार चांगल्या उत्तम प्रकारे काम करू त्या सगळ्या गोष्टीचं की बाबा आपण एक पार्टी म्हणून एक परिवार म्हणून आणि आपल्याला काहीतरी जनतेचं देणं लागतं, काहीतरी करायचं आपल्याला म्हणूनसाठीच आमचा फार मोठा प्रयत्न असेल तो. आणि शेवटी आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शक आदरणीय राजन मालक आहेत, त्यांच्या विचारधारेखाली सगळं आम्ही काम करतोय. त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण आहे आमच्यासाठी, तो शेवटपर्यंत प्रमाण राहील. त्यांनी जसं मार्गदर्शन करतील तसं चालत राहील गोष्ट. खरं तर तुम्ही उत्तर आधीच दिलात, तरी पण शेवटचा प्रश्न, मुलाखत संपवूयात आपण. शेवटचा प्रश्न, कामती बुद्रुक जिल्हा परिषद गट जर सर्वसाधारण ओपनच होण्याची शक्यता सध्या चालू आहे, असं असताना पण खरं तर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातून येत आहे आणि असं असताना लोकनेते परिवाराकडून किंवा तुमच्या पक्षाकडून असं शक्यता आहे आणि जातीपातीचं विचार गौण आहे असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं का? हा, मला नेहमीच वाटत आलेलं की आमच्या परिवारामध्ये, लोकनेते परिवारामध्ये जातीपातीचा हा विषय फार दुय्यम पातळीवरती ठेवलेला आहे किंवा तो कधी आम्हाला तर दिसला नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये हा फॅक्टर म्हणजे रिझर्वेशन आणि आरक्षण नसेल तर सर्वसाधारण वगैरे, तर हा विषय नाही. काम करणाऱ्याला बघा, माझ्यासारखेच अनेक पक्षामध्ये म्हणजे त्यांचं काम फार दिग्गज आहे, म्हणजे फार कर्तृत्व आहे आणि जनतेशी जो संपर्क मोठ्या प्रमाणामध्ये जोडला गेलेला आहे. जसं मी एक वेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करतो तसं अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात. मग तो सगळाच राजकीय, सामाजिक ह्या सगळ्या दृष्टिकोन ठेवून आदरणीय मालक जो निर्णय घेणार आहेत त्या निर्णयाला आम्ही 100% आम्ही त्या निर्णयावरतीच काम करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणलात की सर्वसाधारण झालं तरी पार्टी तुमचा विचार करेल का किंवा काय, तर आम्ही मुळात त्या खोलात जात नाही. आपण ह्या सगळ्या सामाजिक दृष्टिकोनातून काम ठेवलेलं आहे. राजकीय आणि सगळ्याच गोष्टी आहेत
राजकीय दृष्टिकोन असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार असेल तर ते आदरणीय राजन मालक सर्वस्वी विचार करतील आणि आमचे नेतृत्व मान्य बाळाजी पाटील साहेब ते आमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी आमच्या ज्या काही आगामी काळामध्ये मिटिंग वगैरे होतील त्याच्यामध्ये डिक्लेअर करतील ते. त्यामुळं माझं असणं किंवा मी ह्या गोष्टी हेच असं म्हणणं ते पार्टी म्हणून आम्ही त्या सगळ्या गोष्टी करत नाही. आमची पार्टी एक संघ आहे आणि पार्टी जे आदेश देईल किंवा आमचा परिवार आमचे आदरणीय भाऊसाहेब जे आदेश देतील ते सर्व खाली सगळे हे होतं. दर्शक हो, आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस मोहोळ तालुक्याचे तालुका उपाध्यक्ष इंजिनियर सोमनाथ दावणे सर. आपण त्यांच्याशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जे संभाव्य चेहरे म्हणून बघितले जाते त्यापैकी एक नाव होतं आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलो. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि या गटातील या शिंगोली तरडगाव या गावातील प्रश्न असू दे किंवा त्यांचे सामाजिक उपक्रम त्यांनी अतिशय सविस्तरपणे सांगितलेत. एकंदरीत 2024च्या विधानसभेबद्दल बदललेल्या परिस्थितीवरही देखील त्यांनी आपण विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केले. पाहत रहा सोलापूर टाइम्स न्यूज.